नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला सुक्या लाल मिरचीची चटणी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या सुकलेल्या मिरच्या आहेत बघा, लाल ह्या कमीत कमी तरी 50 ग्रॅम ह्या मिरच्या आहेत। त्या एक वाटी सुकं खोबरं मी खिसून घेतलेलं आहे आणि 4 चमचे जो आपण जेवतो ना ते शेंगदाणे बघा मी भाजून घेतलेले, एकसारखे मीडियम गॅसवर असे खरपूस असे भाजून घ्यायचे। कढई गरम करत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये बघा हे जिरे, सफेद तीळ आणि धने हे सगळं 2-2 चमचे आहे, फक्त जिरे 1 चमचे आहे ते। आता हे 1 मिनिटभर आपल्याला भाजून घ्यायचं आहे। अशा पद्धतीमध्ये बघा भाजून घ्यायचं आहे, लय जास्त आपल्याला लाल पण करायचं नाहीये। असं वास येतो बघा चांगलं भाजलं की, तर मस्त असे भाजले गेलेले आहेत ते, काळे पण करू नका। तर ह्या चमच्याच्या मापाने आहेत बघा, 2-2 चमचे आणि 1 चमचे ह्या चमच्याच्या मापाने घेतात। हे मी काढून घेते, काढून घेतलेले आहेत। आता ह्याच्यामध्ये मिरच्या आपण थोड्याशा गरम करून घेऊया। उन्हात चांगल्या सुकवलेल्या आहेत बघा, आवाज छान येतोय, पण असं हे ना थोडंसं गरम केलं का नाही की म्हणजे आपल्याला वाटायला बरं पडतं। मिरच्या बघा भाजलेल्या आहेत आणि आवाज बघा किती खळखळ येतोय। अशा चांगल्या मिरच्या भाजून घ्यायच्या। आता ह्या मी काढून घेते। मिरच्या काढून घेतलेल्या त्यातमध्ये आता हे सुक्या खोबऱ्याचा खिस जे केलेला आहे तो आता भाजून घ्यायचा। जरी तुम्ही तुकडे करून जरी टाकले तरी चालेल, गॅस एकदम बारीक केलेला आहे कारण कढई गरम आहे, खोबरं जळून द्यायचं नाही। तर अशा पद्धतीत हलवून चांगलं भाजून घ्यायचं। खोबरं बघा भाजलेलं आहे, आता मी गॅस बंद करते आणि ह्याच कढईमध्ये ठेवणार आहे। थोड्या वेळानं हलवून घ्यायचं म्हणजे अजून चांगलं भाजल। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आता ह्या मिरच्या टाकून घेऊया आणि हे जे आपण धने, तीळ, जिरे जे केलं होतं ना, गरम केलं होतं ते पण आपण ह्यात टाकायचं। आता पहिलं एवढंच आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे। बारीक करून घेतले बघा, अशा पद्धतीत बारीक केलेलं आहे। मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या, कारण की ह्या मिरच्याचा कलर येत नाही, त्यासाठी आपण बाकीच्या वस्तू पण ह्याच्यात टाकणार आहे की कलर यासाठी। आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं, छोटा 1 चमचा बघा आमचूर पावडर, छोटा 1 चमचा चाट मसाला आणि लसणाची 1 गड्डी आहे बघा, म्हणजे 15 ते 16 लसणाच्या पाकळ्या आहेत त्या। आता हे आपण फिरवून घेऊया, बारीक करून घेतलेलं आहे बघा। तर अशा पद्धतीत झालेलं आहे, मस्त असं होतं बघा। आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे सुकं खोबरं जे आपण भाजून घेतलं बघा, अशा प्रकारे भाजलेलं आहे ते टाकून घ्यायचं। सुकं खोबरं टाकल्यानंतर फक्त एकदाच फिरवायचे आपल्याला। खोबरं टाकल्यानंतर मी फिरवून घेतलेलं आहे, अशा प्रकारे बघा झाले, मस्त सुट्टी होते। आता ह्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकायचे कलरसाठी, पाहिजे असेल तर टाका, नाही टाकली तरी चालेल। त्याच्यामध्ये बघा हे शेंगदाणे आपण भाजून घेतलेले, तुम्ही साल काढून घेतले तरी चालेल, नाही काढले तरी पण चालू शकतात। आता हे पण फिरवून घ्यायचे, बारीक करून घेतलेले बघा, किती मस्त अशी सुट्टी झालेली। आता ही तुम्ही कशा बरोबर खाऊ शकता ती पण सांगते। तुम्ही डोश्याच्या वरती लावून पण खाऊ शकता, चपातीवर खाऊ शकता, भाकरीवर खाऊ शकता, वडापाव मध्ये पण टाकून खाऊ शकता। भरपूर रेसिपी म्हणजे जे तुम्हाला जेवणाचे प्रकार, डाळ भातावर तोंडी लावल्या बी खाऊ शकता। तर ही मी प्लेट मध्ये काढून घेते बघा, मस्त अशी मोकळी झालेली बघा, किती चांगली। आणि ही तुम्ही फ्रीज मध्ये बी ठेवू शकता आणि तुम्ही ही बाहेर पण ठेवू शकता। आता ही मी काढून घेते चटणी बघा, ही मी काढून घेतलेली आहे, ही महिनाभर टिकल। तुम्ही फ्रीज मध्ये ठेवली तरी चालेल आणि बाहेर ठेवली तरी चालेल। तर अशा पद्धतीने बनवा। रेसिपी आवडली की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।